नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, सध्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। विशेषतः एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे, हप्ता वाटपाचं नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पैसे खात्यामध्ये कधी जमा होतात? हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्वीची प्रक्रिया आणि सध्याची प्रक्रिया यामधील फरक समजून घेणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो, पूर्वी ज्या पद्धतीने नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पैसे खात्यात जमा होत होते, ती प्रक्रिया आता तशी राहिलेली नाही। चला तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पूर्वी हप्ता वितरणाची प्रक्रिया कशी होती हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। पूर्वी जेव्हा दिव्यांग पेन्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे होती, तेव्हा हप्ता वितरणाची प्रक्रिया तुलनेने सोपी होती। समजा सरकारने हप्त्या देण्यासाठी निधी मंजूर केला, तर त्या निधीची पुढची प्रक्रिया त्याच विभागाकडून केली जायची। म्हणजे निधी मंजूर झाला की त्याच विभागाकडून पुढील अप्रूव्हलची प्रक्रिया पूर्ण केली जायची आणि त्यानंतर पैसे डीबीटी कडे पाठवले जायचे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मंजुरी आणि अप्रूव्हल आणि डीबीटी कडे पैसे पाठवण्याची प्रक्रिया एकाच ठिकाणी होत असल्यामुळे खूप कमी वेळ लागायचा। त्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन जारी केलं जायचं, तर त्या नोटिफिकेशन मध्येच पैसे कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला वितरित केले जाणार आहेत याची माहिती दिलेली असायची। आणि नोटिफिकेशन मधील तारीख आणि वेळ आल्यानंतर साधारणपणे 1-2 तासांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचं पाहायला मिळायचं। म्हणजेच पूर्वीची प्रक्रिया आपण अशी समजू शकतो, निधी मंजूर, त्यानंतर अप्रूव्हल, त्यानंतर डीबीटी कडे पैसे ट्रान्सफर, त्यानंतर नोटिफिकेशन आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे, या सगळ्या प्रक्रिया एकाच विभागाच्या माध्यमातून आणि कमी वेळेत असल्यामुळे नोटिफिकेशन आल्यानंतर पैसे खात्यामध्ये जमा होण्यासाठी जास्त वेळ लागत नव्हता। म्हणून पूर्वी नोटिफिकेशन आलं की लाभार्थ्यांना लवकर पैसे खात्यामध्ये जमा होतील अशी अपेक्षा असायची आणि प्रत्यक्षात अनेक वेळा त्याच पद्धतीने पैसे जमा होत होते। पण मित्रांनो, आता प्रक्रिया बदलली आहे। मित्रांनो, आता इथून पुढे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, महा डीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाल्यानंतर हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्वीसारखी राहिलेली नाही। पूर्वी नोटिफिकेशन आलं की त्यानंतर लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होत होते, पण आता वेबसाईटवर नोटिफिकेशन आलं म्हणजे लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं समजू नका। कारण आता या नोटिफिकेशनचा उद्देश थोडा वेगळा आहे। आता नोटिफिकेशन मुख्यतः RFT जनरेशन साठी असतं। आता हे RFT म्हणजे काय? RFT म्हणजे रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लाभार्थ्यांना पैसे पाठवण्यासाठी आधी एक फाईल आणि लाभार्थ्यांची यादी तयार करावी लागते। ही यादी आणि फाईल तयार करण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यालाच इथे RFT जनरेशन असं म्हटलं जातं। म्हणजेच मित्रांनो, नोटिफिकेशन आले म्हणजेच पैसे जमा झाले असं नाही, तर नोटिफिकेशन आलं म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याची आवश्यक असलेली फाईल आणि लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली। आता या दोन्ही गोष्टींमधला फरक तुम्ही लक्षात घेणे खूप गरजेचे आहे। कारण पूर्वी नोटिफिकेशन आल्यानंतर पैसे लवकरात लवकर येत होते, पण आता नोटिफिकेशन आल्यानंतर अजून काही प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असते। म्हणून आता नोटिफिकेशन आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की RFT म्हणजे नेमकं काय? तर RFT चा पूर्ण अर्थ आहे रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर। पण हा इंग्रजी शब्द ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो। समजा सरकारला दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे पाठवायचे आहेत। पैसे पाठवण्याच्या आधी सर्वप्रथम कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांची यादी तयार करावी लागते। या यादीमध्ये संबंधित लाभार्थ्यांची माहिती घेतली जाते आणि त्यानंतर पैसे ट्रान्सफर करण्याची एक फाईल तयार केली जाते। म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैसे पाठवण्याआधी लाभार्थ्यांची यादी आणि पैसे ट्रान्सफर करण्याची आवश्यक फाईल तयार करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे RFT जनरेशन। त्यामुळे जेव्हा वेबसाईटवर RFT संदर्भातील नोटिफिकेशन येतं तेव्हा त्या नोटिफिकेशनचा मुख्य उद्देश असतो लाभार्थ्यांची यादी तयार करणे आणि RFT ची फाईल जनरेट करणे। आणि ही फाईल तयार करण्यासाठी विभागाला ठराविक वेळ दिला जातो। म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा, RFT म्हणजे थेट पैसे खात्यामध्ये जमा होणे नाही, तर पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आधीची आवश्यक प्रक्रिया आहे। यामुळे RFT ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेकडे जाता येते। मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की फक्त लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी वेबसाईटवरील इतर कामं का बंद केली जातात?
तर मित्रांनो, याचं कारणही समजून घेणे गरजेचे आहे. सर्व्हर एकच आहे आणि वेबसाईट एकच आहे. त्यामुळे RFT फाईल तयार करताना लाभार्थ्यांची यादी व्यवस्थित तयार व्हावी, कोणताही गोंधळ होऊ नये आणि कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी वेबसाईटवरील इतर कामं त्याच कालावधीमध्ये बंद केली जातात. त्यांनी यासाठी एका दिवसाचा जो कालावधी घेतलेला असतो त्या कालावधीस मुख्यतः दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचं काम केलं जातं. म्हणजे त्या वेळेमध्ये वेबसाईटचं इतर काम बंद असलं तरी त्याचा अर्थ असा नाही की त्याच वेळेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. इथेच सर्वात मोठा फरक आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही विशेष लक्षात ठेवा. आता वेबसाईटवर येणारं नोटिफिकेशन म्हणजे थेट खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया नाही. हे नोटिफिकेशन मुख्यतः फाईल जनरेट करण्यासाठी आणि लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी असते. पूर्वीची प्रक्रिया वेगळी होती आणि आताची प्रक्रिया वेगळी आहे. पूर्वी सर्व प्रक्रिया एकाच विभागाच्या माध्यमातून तुलनेने जलद होत होती, परंतु आता विभाग आणि प्रक्रियेमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा DBT फोल्डर कडून जी फाईल जनरेट केली जाते ती संबंधित आयुक्तालयाकडे जाते. त्यानंतर तिथे पैशांची गोळाबेरीज केली जाते. त्यानंतर आवश्यक मंजुरीची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर बिल पास करण्याची प्रक्रिया होते आणि या सर्व प्रक्रियेला काही वेळ लागतो. म्हणून मित्रांनो, DBTची प्रक्रिया आणि पैसे मंजुरीची प्रक्रिया हे दोन वेगवेगळे भाग आहेत. DBT हा एक वेगळा भाग आहे आणि पैसे मंजूर होण्याचा भाग वेगळा आहे. त्यामुळे वेबसाईटवर नोटिफिकेशन आलं म्हणजे त्याच क्षणी पैसे ट्रान्सफर होतील असं आता समजून चालणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा समजून घेऊया. यापुढे जेव्हा महाDBT 2.0 पोर्टलवर अशा प्रकारचं नोटिफिकेशन येईल तेव्हा ते नोटिफिकेशन मुख्यतः दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी आणि RFT फाईल जनरेट करण्यासाठी असणार आहे. त्या नोटिफिकेशनचा कालावधी म्हणजे लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं समजणं योग्य नाही. पूर्वी अशी प्रक्रिया होत होती. पूर्वी नोटिफिकेशनमध्ये तारीख आणि वेळ दिली जायची आणि त्यानंतर काही वेळात पैसे खात्यामध्ये जमा होत होते. परंतु आता प्रक्रिया बदललेली आहे. आता प्रथम लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते, RFT फाईल जनरेट केली जाते, त्यानंतर संबंधित कार्यालयाकडे ती फाईल जाते, त्यानंतर पैशांची गोळाबेरीज आणि मंजुरीची प्रक्रिया होते, त्यानंतर बिल पास करण्याची प्रक्रिया होते आणि त्यानंतर पुढील DBT प्रक्रियेमधून पैसे ट्रान्सफर होतात. त्यामुळे नोटिफिकेशन आणि प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होणे यामध्ये फरक आहे. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ पुढेही घ्यायचा असेल तर या संपूर्ण प्रक्रियेची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. कारण हप्ता कधी येणार, नोटिफिकेशन कधी येणार आणि नोटिफिकेशन आल्यानंतर पैसे लगेच का जमा झाले नाहीत हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण जर तुम्हाला RFT जनरेशनची प्रक्रिया आणि त्यानंतर होणारी मंजुरीची प्रक्रिया माहीत असेल तर हा फरक तुम्हाला सहज समजेल. म्हणूनच वेबसाईटवर नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर नोटिफिकेशनची फक्त तारीख संपली आहे म्हणून पैसे त्याच क्षणी येतील असं समजू नका. कारण सध्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा वेगळी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून एकच गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे समजून घ्यायची आहे. आता येणारं हे नोटिफिकेशन हे थेट खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी नसून RFT जनरेशन म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर साठीची फाईल आणि लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेसंबंधित आहे. लाभार्थ्यांची यादी तयार झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडे फाईल जाते. त्यानंतर पैशाची गोळाबेरीज, मंजुरी आणि बिल पास करण्याची प्रक्रिया होते. या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे नोटिफिकेशन आलं म्हणजे लगेच खात्यामध्ये पैसे जमा होतील असा पूर्वीचा नियम आता तसाच लागू होईल असं नाही. हा बदल प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.